कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत घट होऊ लागली आहे। मात्र इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। गेल्या 24 तासात 10 इंच पाणी वाढून पंचगंगेची पाणी पातळी 62 फुटांवर गेली आहे। दरम्यान महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी यांत्रिक बोटीतून नदी परिसराची पाहणी केली। गेल्या आठवडाभरातील पावसाच्या तुलनेत आज पावसानं काहीशी उसंत घेतली आहे, पण इचलकरंजीत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत गेल्या 24 तासात 10 इंचांनी वाढ झाली आहे। आज सायंकाळी इचलकरंजीत पंचगंगेची पाणी पातळी 62 फुटांवर गेली। नदी काठावरील स्मशानभूमीला पाण्यानं वेढा घातल्यानं आता शहापूरमधील स्मशानभूमीत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत। आज दिवसभरात ढगाळ वातावरण असलं तरी अधूनमधून सूर्यनारायणाचं दर्शन झालं। दुसरीकडे आजवरच्या महापुराचा अनुभव लक्षात घेऊन इचलकरंजी महापालिका प्रशासनानं आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे। तसंच आयुक्त पल्लवी पाटील यांनी महापालिकेत प्रशासनाची बैठक घेतली। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांना सक्त सूचना देण्यात आल्या। त्यानंतर आयुक्त पल्लवी पाटील यांनी यांत्रिक बोटीतून नदी परिसराची पाहणी केली।